शकता. हॅलो एव्हरीवन, आज आपल्या सलूनमध्ये गणपती फेस्टिवलसाठी जे लूक करायचं आहे ते तुम्हाला मी आज शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवते आहे. तर तुम्ही बघा. पहिले क्लिन्झिंग करून घ्या. सेटाफिलचं क्लिन्झिंग करते आहे. त्यांची स्किन खूप प्रमाणात ड्राय आहे, त्यामुळे मी सेटाफिल वापरत आहे आणि त्यानंतर मी एक सिरम यूज करते आहे कारण त्यांची स्किन ड्राय आहे. आता इल्युमिनेटर घेतलं आहे मी कारण स्किन थोडी शाईन दिसली पाहिजे. फॉरेवर 52चं करेक्टर यूज करते आहे कारण त्यांचे खूप डार्क सर्कल आहे. डार्क सर्कल हाईड केल्यानंतर आपण 2 शेड घेऊया नार्सचे, कारण त्यांची स्किन ड्राय असल्यामुळे नार्सचे शेड घेतले आहे आणि ते मिक्स करून आपण ॲप्लिकेशन केले आहे. आणि ॲप्लिकेशन केल्यानंतर ते चांगल्या प्रकारे ब्लेंडिंग करून घेऊया. ब्लेंडिंग झाल्यानंतर आपण कन्सिलर करूया, कॉन्टर करूया. कन्सिलर मी फॉरेवर 52चं घेतलं आहे. ते पण छान प्रकारे ब्लेंड करून घेऊया. ब्लेंड झाल्यानंतर आपण आय मेकअपला स्टार्ट करूया. आय मेकअपसाठी आपण कन्सिलर करून घेतलं आहे. आय शेडो आपण त्यांच्या साडीला मॅच असा घेतला आहे. पर्पल आणि पिंकमध्ये मी घेतले आहे 2 शेड आणि त्याच्यानंतर लायनर लावून त्याला स्मच केलं आहे. आणि स्मच केल्यानंतर लायनर स्मच केल्यानंतर शिमरचा टच दिला आहे, त्यामुळे ते पॉपअप होतं आहे आणि छान दिसतं आहे. आय शॅडो झाल्यानंतर आपण पूर्ण फिनिशिंग करून घेऊया. ब्लशर, कॉन्टर आणि लिपस्टिक. त्यानंतर आपण हेअरस्टाईल करून घेऊया. हेअरस्टाईल पण आपण थोडी पर्पल ऑर्किड लावले आहे आणि खोपा करून घेतला आणि हे झालं फायनल लुक. कसं वाटतं फायनल लुक? तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा मला लवकरात लवकर.